आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. सर्वांना प्रथमतः ह्या 15 ऑगस्टच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहेत त्यांनाही पुन्हा एकदा शुभेच्छा. आजचा व्हिडिओ खास इंजिनिअरिंग करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना आहे जे या क्षेत्रात आवडीने येणार आहेत आणि आपली आवडती ब्रांच घेणार आहेत. अशा विद्यार्थ्यांनी आपली ब्रांच निवडताना, इंजिनिअरिंग क्षेत्राकडे येताना आणि काय आपलं ध्येय ठेवले पाहिजे, पुढे जाऊन हेच क्षेत्र, हेच इंजिनिअरिंगचं क्षेत्र उद्या जाऊन देशासाठी कसं कामाला येऊ शकतं याचाही विचार केला पाहिजे. तर फक्त ब्रांच निवड करताना कट ऑफ इतर फॅक्टर आपण दरवेळेसच विचार घेतो. पण आज आपण थोडासा वेगळ्या अँगलने विचार करू की जर तुम्ही इंजिनियर्स होणार असाल आणि त्याच्यामध्ये बेस्ट होऊन उद्या देशासाठी काहीतरी चांगलं करू शकणार असाल तर तुम्हाला स्मार्ट इंजिनियर बनवून, चांगले इंजिनियर बनवून उद्या काय काय करता येऊ शकतं, कोणत्या अशा ब्रांचेस आहेत की जे देशाच्या प्रगतीमध्ये डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असतात. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमची ब्रांच निवड करण्यास तुम्हाला फायदा होईनच, त्याचबरोबर सगळ्यांसाठी, देशासाठी जे इतर लोक असतात, जे इंजिनियर्स असतात, जे प्रयत्न करतात, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. कारण की आजपर्यंत खूप सारे इंजिनियर्स त्याच्यासाठी वर्क करत राहिलेले आहेत. त्याच्याबद्दलची माहिती आपण फक्त त्या त्या पर्टिक्युलर दिवशीच घेतो, त्याच्यामुळे ती मुलांपर्यंत पोहोचत नाही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, जे आपले विश्वेश्वरय्या आहे, ज्यांचा 15 सप्टेंबरला आपण जन्मदिवस साजरा करतो, इंजिनियर्स डे म्हणून आपण तो साजरा करतो. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये खूप सारं मोठं योगदान केलेलं आहे. असा की इंजिनियर होऊन गेलेला आहे की ज्याच्या जन्मदिवशीच आपण इंजिनिअर्सचा डे म्हणजे इंजिनियर्सचा डे साजरा करतो. तर मग ते एक आपल्यासाठी खूप मोठं उदाहरण आहे. त्यांनी जे डॅम उभा केला, त्याचबरोबर जे आपली इंजिनिअरिंग क्षेत्र आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एक महत्त्वाचं योगदान दिलं. त्याच्यामुळे खरं तर इंजिनियर्सला त्यांची आठवण लक्षात ठेवता येऊ शकते. ज्यावेळेस देशासाठी काहीतरी करणाऱ्या इंजिनिअरिंगची यादी येते, त्याच्यामुळे दुसरं नाव येतं APJ अब्दुल कलामांचं. अब्दुल कलामांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये खूप मोठं योगदान दिलंय. मिसाईल मॅन म्हणून सगळ्यांना प्रसिद्ध असणारे आपले APJ अब्दुल कलाम सर, ते देशातील विद्यार्थ्यांनाही तेवढ्याच प्रेरणादायक विचारांनी घडवण्यासाठी प्रयत्न करत होते. देशाचे राष्ट्रपती राहिलेले आपले APJ अब्दुल कलाम यांनी खरं तर देशाच्या बिल्डिंगमध्ये, नेशन बिल्डिंगमध्ये खूप मोठा योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे या सर्वांमध्ये त्यांचं नाव न येणं म्हणजे साहजिकच ठरणार नाही. त्याच्यामुळे त्यांचंही नाव घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे APJ अब्दुल कलाम हे खरं तर सर्व इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं आयडियल स्थान असावं असं मला वाटतं. आणि आजच्या 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही खरं तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. श्रीधरन, ज्यांना आपण मेट्रोमॅन म्हणून ओळखलं जातो, त्यांनीही खूप महत्त्वाचं योगदान आपल्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये देऊन देशाची सेवा केलेली आहे. त्याच्यानंतर सतीश धवन, फॉर्मर इस्रो प्रेसिडेंट, चेअरमन, त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये खूप सारे महत्त्वाच्या भूमिका निभावलेल्या आहेत. त्यांनी टीम लिडिंगचं उदाहरण असं जगापुढे प्रसिद्ध केलेलं आहे. या सर्वांचे आपल्या देशासाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्याच्यामुळे सतीश धवन असतील, श्रीधरन असतील, त्याच्यानंतर हे आपले अब्दुल कलाम असतील किंवा विश्वेश्वरय्या असतील, या सगळ्या इंजिनिअरिंगच्या यादीमध्ये खूप सारे नावं येऊन जातात. यांनी देशासाठी मोठे योगदान दिलेलेच आहेत. आता देशासाठी करण्यासाठी असे टॉप किंवा मोठी उदाहरणच लागतील का? तर सर्वजण याच्यामध्ये योगदान देऊ शकतात. इंजिनिअरिंग फील्ड तुम्ही निवडून एक गोष्ट चांगली करतायत. जर आपण विचार केला तर डॉक्टर देश वाचवतात, देशाची सेवाही करतात. तसंच इंजिनियर्स देश बनवतात, घडवतात. आणि देशामध्ये काही चेंजेस घडवायचे असेल तर इंजिनियरचं खूप मोठं योगदान असतं. 1947ला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, तिथपासून त्या 2026 पर्यंत देशाने जे काही प्रगती केली त्याच्यामध्ये इंजिनिअरचाही वाटा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आपला जो एक विकसनशील देश आहे, त्याचे थोडेसे विकासाचे जे आपण सुरुवात केली होती, ज्याची सुरुवात नेहरूजींनी IIT सारख्या संस्थान चालू करून केली होती, त्याच्यातूनच बाहेर पडून खूप सारे इंजिनियर्सने देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावला होता. असेच खूप सारे इंजिनियर्स घडत गेले, आजही घडत आहेत. तुम्ही आज त्याच्या पुढचे पिढी असणारे, पुढचे जे वंशज असणार आहेत, त्यांनी ही सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग फक्त स्कोप बघून, ब्रांच बघून किंवा कोणतं कॉलेज आहे ह्या सगळ्या गोष्टीचा बघून तुम्ही करायला येत आहे, चांगली गोष्ट आहे. पण इंजिनियर्स खरं तर खूप मोठी शक्ती आहे देशाच्या
फ्युचर घडवणारे. आज आपण जे पाहतोय सिव्हिल इंजिनिअरची गरज एवढी जास्त आहे, की आपण स्मार्ट सिटीज किंवा जे डॅम असतील, वेगवेगळे कन्स्ट्रक्शन असतील, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असतो. जे देशाचे आपण आता पाहतोय, की रस्ते असतील, सगळ्या गोष्टीमध्ये जी प्रगती करायची त्याच्यासाठी चांगले इंजिनिअर असणं खूप गरजेचे आहे. म्हणून अशा सिव्हिल इंजिनिअरचीही देशाला गरज आहे. त्याच्याबरोबर जर मेकॅनिकल इंजिनिअरचं उदाहरण घेतलं, तर मोबाईल इंजिनिअरिंग असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल. देशाला जर मॅन्युफॅक्चरिंगचा हब बनवायचा असेल, तर मेकॅनिकल इंजिनिअरचीही तेवढीच आपल्याला गरज लागणार आहे. म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही तेवढी महत्त्वाची आहे. देशाच्या प्रगतीमध्ये त्याचंही योगदान मोठं आहे. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला स्कोप एक आहे का आपण असं दरवेळेस बोलत असतो. तर त्यांची आवश्यकता देशासाठी काय आहे, हाही एकदा विचार करून पहा आणि तसेही इंजिनिअर्स आपल्याला गरजेचे आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर आणि ENTC किंवा IT इंजिनिअरिंग या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर कम्प्युटरिंग इंजिनिअरिंग आणि IT इंजिनिअरिंग ह्यांनी सॉफ्टवेअर असू द्या, टेक्नॉलॉजी असू द्या, या सगळ्यामधून एक प्रगती घडवून आणलेली आहे. देशाला डिजिटल इंडिया सारख्या प्लॅटफॉर्म मधून आपण प्रगती करत आहेत. त्याच्याबरोबर आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये IT मधून सॉफ्टवेअरमध्ये जी प्रगती करतोय ती पूर्णपणे सगळीकडे दिसत आहे आपल्याला. सगळीकडे डिजिटलायझेशन झालेलंच आपल्याला याच्याच प्रगतीमुळे दिसत आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीत कम्प्युटर IT इंजिनिअर ही तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावतात. त्याच्यानंतर येणारे आपले ENTC इंजिनियर जे आता आपल्या हातात मोबाईल आहे, IoT सारखी नवीन टेक्नॉलॉजी आली, टेलिकम्युनिकेशन आहे, 5G टेक्नॉलॉजी आपण जे पाहतोय जी की ॲडव्हान्स होऊन आता 6G पर्यंतही जाऊ शकते. सेमीकंडक्टर इंडस्ट्री आहेत. म्हणजे आपल्याला जर देशाला मेक इन इंडिया ही मोहीम हातात घेऊन पुढे न्यायचं असेल तर ENTC इंजिनिअरचंही तेवढीच महत्त्वाची भूमिका राहणार आहे. म्हणून प्रत्येक इंजिनिअर महत्त्वाचा आहे. ENTC इंजिनिअरला सध्या स्कोप आहे म्हणण्यापेक्षा ENTC इंजिनिअर किती गरजेचे आहेत आपल्या देशाची प्रगतीसाठी. ENTC इंजिनिअरचाही वाटा तेवढाच महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विचार केला तर सोलार एनर्जी असेल, वाइंड एनर्जी असेल, ही आत्ताची इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्नॉलॉजी असेल, देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी ते खूप महत्त्वाची भूमिका योगदान देत आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियर्स जे की आपल्यासाठी इलेक्ट्रिसिटीची जे निर्मिती करणार आहेत, त्याचबरोबर जे लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत, त्यांचीही खूप महत्त्वाचं योगदान इलेक्ट्रिकल इंजिनियर देणार आहे. मग तीही ब्रांच असलीच पाहिजे. कोणतीही ब्रांचचं म्हणजे काय म्हणतो आपण, जे म्हणतो ना स्कोप कमी होऊन ॲडमिशन कमी, तशी गरज नाही. इंजिनियर्स येत राहिले पाहिजे. इंजिनियर्सचे देशाच्या प्रगतीत वाटचाल असलीच पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर IT नंतर ENTC, आता जे नवीन AI/ML, AIDS सारखे ब्रांचेस आलेले आहेत, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही ब्रांच ही आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेत आहे. तुम्हाला कोणतीही माहिती, कोणती गोष्ट आता पटकन करता येते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून खूप सारी प्रगती होत आहे. फक्त इथे थोडीशी नैतिकता आणि योग्य माहितीचा वापर करण्याची गरज आहे. ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि AML द्वारे आपण खूप सारी प्रगती करत आहोत. त्याच्यामुळे त्यांचाही वापर योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने करायला पाहिजे. त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या ब्रांचेसचे आपण माहिती पडतो. पण एक इंजिनियर म्हणून तुम्हाला पुढे काय योगदान द्यायचं देशासाठी हे लक्षात ठेवा. तुम्ही आज स्टुडंट म्हणून ज्यावेळेस येत असताल त्यावेळेस तुम्ही फक्त इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब आहेत का, प्लेसमेंट आहेत का, इथपर्यंत विचार ठेवण्यापेक्षा एक विचार करा आपण देशाच्या प्रगतीचा. आज आम्ही आमचं प्रोफेशन एक टीचिंग म्हणून निवडलेलं आहे. तर मुलांना काय चांगलं आहे काय वाईट हे सांगण्याचं आमचं काम आहे. त्यांना इंजिनिअरिंग असू द्या किंवा पुढे जाऊन काय बेटर करता येईल इंजिनिअरिंग क्षेत्रातून हे सांगण्याचं आमचं काम आहे. म्हणून हे एक प्रोफेशन आमचं असं आहे की जिथे आम्ही डायरेक्टली कनेक्ट होतो स्टुडंटशी. त्यांची प्रगती उद्या देशाच्या प्रगतीत हातभार लावणार आहे. त्याचबरोबर आणखीन गोष्टी लक्षात, आज ॲज अ स्टुडंट म्हणून किंवा एक इंजिनिअरिंग स्टुडंट म्हणून ॲडमिशन घेणार आहेत विद्यार्थी, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही असं वातावरण टेक्नॉलॉजी रिलेटेड बनवलं पाहिजे. नवीन येणाऱ्या पिढीला आपल्या गावातील 10वी-12वीचे विद्यार्थी असतील, त्याच्यापेक्षा लहान विद्यार्थी, ह्यांना असे छोटे छोटे प्रोजेक्ट, छोट्या छोट्या गोष्टी जर शिकवत राहिले तुम्ही, तर त्यांनाही इंजिनिअरिंगमधून करून उद्या देशासाठी हातभार लावता येईल. म्हणून आपल्याकडं आपल्या हातात काय की आपण ज्या टेक्नॉलॉजी स्वतः शिकतोय ते सगळ्यांना शिकवणं आणि चांगले चांगले इंजिनियर अजून कसे घडतील ह्या साठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. रिसर्च करून, इनोव्हेशन आणून आपण काहीतरी नवीन घडवलं. जसं की आता चंद्रयानवर आपलं लॉन्च होतं. विविध क्षेत्रात आपण भारताचं नाव मोठं करत आहेत. आपले जे
इंजिनियर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, त्यांच्याच यादीत आपल्याला पुढे जाऊन बसता आलं तर ठीकच आहे, नाही तर इंजिनियर्स होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन तुम्ही तुमची प्रगती करून देशासाठी हातभार लावू शकता. म्हणून इंजिनिअरिंग ऍडमिशन घेताना हा एक ब्रॉड जर तुम्ही विचार केला तर IIT सारख्या संस्थांमध्ये तुम्ही शिकू शकता. त्याच्याबरोबर मोठमोठ्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकून उद्या फक्त प्लेसमेंट आणि स्वतःचा जॉब शिकून स्वतःची प्रगतीवर भर देण्यापेक्षा पूर्ण ओव्हरऑल समाजासाठी, देशासाठी आपल्याला काय करता येईल, ही गोष्ट जर विचारात घेतली तर आपला आजचा इंडिपेंडन्स डे खूप महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणून आज तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या निमित्ताने का होईना या सगळ्या गोष्टीचा विचार करायला मिळत आहे. तर असे ठरवा की ज्याच्यामुळे आपण स्वतःची आणि देशाची प्रगती करू शकतो. अशा ब्रांचेस असे इंजिनिअरिंग निवडा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. शेवटी जाताना एवढंच सांगतो, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देता की तुम्ही जे काही निवडा, जे काय करा ते बेस्ट करा, ज्याचा फायदा स्वतःला आणि पूर्ण समाजाला झाला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ खूप खास होता माझ्यासाठी, त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचे व्हिडिओ तुमच्यासाठी येतच राहतील. धन्यवाद.